6वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झाल्याची बातमी समोर येते। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर येते। शाळेतून घरी जात असताना 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका अज्ञात तरुणाने ऍसिड हल्ला केलाय। या घटनेमुळे परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार वडगाव पान येथील शाळेत शिकणारी ही मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती। यावेळी एका व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलाय। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय। मुलीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी लगेचच मदत करत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलंय। त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरा गावातील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। माहितीनुसार मुलीच्या उजव्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या, तर त्यामुळे तिची तब्येत सध्या ठीक नाही आहे असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। पोलीस देखील या घटनेचा आता अधिक तपास घेत आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलाय। दरम्यान या अमानुष घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय। आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केलेली आहे। दरम्यान ऍसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत। वडगाव पान मधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे। हे वातावरण आता अधिकच तापणार असल्याची शक्यता दिसून येते।